सिडकोत भरधाव कारचा थैमान, 2 ठार 4 जखमी। आज सकाळी सिडकोतील काळा गणपती मंदिराजवळ एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली। भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने रस्त्याने चालणाऱ्या 6 पादचाऱ्यांना जोरात धडक दिली। या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू जागीच झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहे। या घटनेने परिसरात आणि शहरात शोककळा पसरली आहे। लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। अपघातात मृत झालेल्यांमध्ये काळा गणपती मंदिराचे सुरक्षा रक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे वय 60 राहणार विठ्ठलनगर N2 यांचा समावेश आहे। दुसऱ्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही। जखमींमध्ये विकास समाधाने वय 50, मनीषा समाधाने वय 40, रवींद्र चौबे वय 65 आणि श्रीकांत राडेकर वय 69 यांचा समावेश असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। काहींना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे। प्राथमिक माहितीनुसार प्रशांत एकनाथ मगर वय 30 राहणार सिडको हा तरुण सकाळी टेनिस खेळून गारखेडा क्रीडा संकुलातून परत येत होता। त्याच्या ताब्यातील MS-20 HS0746 या क्रमांकाच्या कारचं नियंत्रण सुटलं आणि मंदिरासमोर वळण घेताना ती थेट पादचाऱ्यांमध्ये घुसली। या घटनेचा CCTV फुटेज देखील समोर आला आहे। त्यात एक महिला मंदिराच्या पायऱ्यांवर चप्पल काढत असताना भरधाव कार तिच्यावर धडकत असल्याचे दिसले। इतर पादचाऱ्यांनाही कारने जोरात धडक दिली। परिसरात गोंधळ उडाला। रस्त्यावर रक्ताचे थारोळ पसरले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। प्रशांत मगरला ताब्यात घेऊन MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघाताचं नेमकं कारण पोलीस तपासत आहे। या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे। अशा अपघातांना आळा बसावा यासाठी वाहतूक नियंत्रण आणि स्पीड ब्रेकर यांची आवश्यकता असल्याचे अनेकांनी सांगितले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।